तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज, इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड। नमस्कार, मी माधवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगतात, स्वप्न ती नाहीत जी आपण झोपेत पाहतो, तर स्वप्न ती आहेत जी आपल्याला झोपू देत नाहीत। अब्दुल कलामांनी प्रत्येक व्यक्तीने सकाळी उठल्यावर करावयाच्या 5 गोष्टी सांगितल्या आहेत। ह्या 5 गोष्टी आपण आपल्या स्वतःबरोबर बोलल्या पाहिजेत। त्या 5 गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। उठल्या उठल्या स्वतःला म्हणा, मी सगळ्यात चांगला आहे। मित्रांनो, लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की मी सगळ्यात चांगला आहे याचा अर्थ जगात माझ्या कॉम्पिटिशनमध्ये कोणी नाही। एक मोठा श्वास घेऊन स्वतःला सांगा की मी सगळ्यात चांगला आहे। आता काही लोकांच्या मनात हा प्रश्न येत असेल की मी सगळ्यात चांगला कसा काय आहे? माझ्यापेक्षा चांगली कितीतरी लोक आहेत, मी त्यांच्यासमोर कोणीच नाही। मित्रांनो, तुमचे विचारच तुमच्या कृती निश्चित करतात आणि म्हणूनच तर तुम्हाला असं म्हणावे लागेल की मी सगळ्यात चांगला आहे। जर सकाळी उठल्या उठल्या तुम्ही स्वतःला सांगता की मी सगळ्यात चांगला आहे आणि ही गोष्ट तुम्ही स्वतः ॲक्सेप्ट केली, तर एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही सगळ्यात चांगले असाल। मित्रांनो, दुसरी गोष्ट आहे जी दररोज तुम्हाला स्वतःला सांगायची आहे, ती म्हणजे मी हे करू शकतो। प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं, पण अर्ध्यापेक्षा जास्त लोक अशी असतात जे त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत आणि त्याचं एकच कारण आहे की त्यांचा स्वतःवर विश्वासच नाही आहे। तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवा आणि दररोज सकाळी स्वतःला सांगा की मी हे करू शकतो। तिसरी गोष्ट आहे जी आपण स्वतःला बोलायची आहे, ती आहे परमेश्वर नेहमी माझ्यासोबत आहे। जेव्हाही एखादी वाईट घटना घडते तेव्हा आपल्या तोंडून एकच गोष्ट निघते की हे सगळं माझ्याच बाबतीत का झालं? परमेश्वरानं असं माझ्यासोबतच का केलं? मित्रांनो, ईश्वरावर कायम विश्वास ठेवा। तुम्हाला असं वाटतंय का परमेश्वर कुणासोबत वाईट करेल? तेव्हा परमेश्वर आपल्यासोबत जे काही करतात त्याच्यात कुणाचं ना कुणाचं तरी भलं असतं। असं असू शकतं की त्यात आपलं भलं झालं नसेल, त्याऐवजी दुसऱ्या कोणातरी व्यक्तीचं भलं झालं असेल आणि म्हणूनच नेहमी स्वतःसोबत बोला, परमेश्वर नेहमी माझ्यासोबत आहे। चौथी गोष्ट आहे जी आपल्यासोबत बोलायची आहे, ती म्हणजे मी विजेता आहे। आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पराभव आला असेल, ज्यामुळे आपण स्वतःला अयशस्वी मानतो। कधीच स्वतःला असं नाही म्हणत की मी विजेता आहे। जरा असं मानून तर बघा, मी विजेता आहे। जसंही तुम्ही स्वतःला विजेता म्हणाल, तुमच्या कृती ज्या आहेत त्या एका विजेत्यासारख्या असतील। जरा विचार करा, तुमच्या ॲक्शन्स विनर्ससारख्या असतील तर काय तुम्ही विनर नाही आहात? पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे आजचा दिवस माझा आहे। काल जे काही झालं ते झालं, आजचा दिवस माझा आहे आणि मी ह्या दिवसाला माझ्या जीवनातील बेस्ट दिवस बनवेन। जर आज पण तुम्ही तेच कराल जे आत्तापर्यंत करत आला आहात, तर आज पण तुम्हाला तेवढंच मिळेल जे आजपर्यंत तुम्हाला मिळाले आहे। तुमचं यश डिपेंड करतंय की तुम्ही दररोज काय करत आहात आणि जेही काम तुम्ही करताय ते किती चांगल्या रीतीने करताय। दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला म्हणा की आजचा दिवस माझा आहे आणि ह्या दिवसाला मी माझ्या जीवनातील बेस्ट दिवस बनवेन। चला तर मग मित्रांनो, या 5 गोष्टींना आपण एकत्र पाहू ज्या सकाळी उठून स्वतःला म्हणायच्या आहेत। पहिली एक गोष्ट आहे, मी सगळ्यात चांगला आहे। मी हे करू शकतो। परमेश्वर नेहमी माझ्यासोबत आहे। मी एक विजेता आहे। आजचा दिवस माझा आहे। चला तर मग उद्यापासून या 5 गोष्टी स्वतःला सांगायला सुरुवात करूयात आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।